नमस्कार मित्रांनो, हे माझ्या मित्राचं शेत आहे. 5 बिघा शेत होतं. 10 बिघा शेती होती यांचे एकत्र कुटुंब ज्यावेळेस होतं यांच्याकडे 10 बिघा शेती होती. आता यांच्या वाट्यावर 5-5 बिघा आली. बघा किती चांगले प्रकारची ज्वारी आहे मित्रांनो. विभक्त कुटुंब झाल्यामुळे हा व्हिडिओ काढलेला आपण. मी अमोल बडगुजर, नकुल गावरानी कुक्कुट फार्म चॅनलबद्दल बोलतो आहे. आज व्हिडिओ काढण्याचं कारण एकच की विभक्त कुटुंब काय परिणाम होतात याच्यावर हा विषय आहे. बघा किती सुंदर ज्वारी आहे, किती चांगल्या प्रकारे ज्वारी पिकलेली आहे. पण मजुरी अभावी यांना शेती आज परवडत नाही. म्हणून एक कुटुंब आज सुरतला कामाला गेले आहेत. यांचे 2 मुलं आहेत. मुलांचे लग्न होत नाही शेतकरी म्हणून ते दोघं मुलं सुरतला कामाला आहेत. शेताकडे आज कोणी लक्ष द्यायला टाईम नाही. वेगळे कुटुंब झाल्यामुळे 5-5 बिघा जमीन आली आहे. हे सर्व जमीन मजुरावर करावं लागते. मजूर पाहिजे तसं काम करत नाही. म्हणून याला पूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, गावरानी कुक्कुटपालन हे व्यवसाय करूनच शेती आजकाल परवडते. मजुरामुळे शेती परवडत नाही. सर्व बियाणे महाग, अवकाळी पावसाचं नुकसान हे झेलावं लागते. याला जर जोड पाहिजे असेल तर गावरानी कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय करायला पाहिजे, हे माझे म्हणणे आहे थोडक्यात. माझा मुलगा आहे. आम्ही गाईच्या चारासाठी आलो आहे त्यांच्याकडे घ्यायला. माझ्याकडे गावरानी गाय तुम्ही बघितली असेल व्हिडिओमध्ये. काही मक्याचा चारा ह्याच्यात उगलेला आहे. तो मक्याचा चारा आम्ही हिरवा कापून घेऊन जातो आमच्या गाईंसाठी खायला. बघू शकता तुम्ही, ही त्यांच्या भावाची जमीन आहे. पहिले 6 जण यांच्या घरात कुटुंबात काम करत होते शेतामध्ये. आता यांच्याकडे एकही जण शेतामध्ये काम करत नाही. सर्व मजुरावर अवलंबून शेती, म्हणून शेती परवडत नाही. बघा बाजरीसुद्धा यांच्या भावाची आहे. किती बाजरी सुंदर आहे. बघा आम्ही मक्याचा चारा कापला गाईंसाठी माझ्या. बघू शकता, मी आता ड्युटी करून आलो आणि गाईंसाठी चारा घ्यायला आलो हिरवा. बघा ही बाजरी आहे मित्रांनो. बाजरी किती सुंदर आहे, किती चांगल्या प्रकारे पिकलेली आहे. ती ज्वारी बघा, बघू शकता मित्रांनो तुम्ही. बघा ही दादर आहे, आपलं चिकणी आहे. पापडांसाठी वापरली जाते चिकणी. हा प्रकार फार दुर्मिळ झाला आता. चिकणीचे पापड कोणी करत नाही आता. हे बघा यांची इथे यांनी पेरले आहे. जवळजवळ यांना 1 पोत्याचा आसपास अंदाज आहे, 1 पोता चिकणी होईल असं. पण ही मजुरावर अवलंबून सर्व अवलंबून आहे. मजुरीत यांना किती शेती परवडते हे बघावं लागेल. यांनी जर इथे राहून पूरक व्यवसाय म्हणून गावरानी कोंबड्या, दुग्ध व्यवसाय केला असता आणि शेतीचे कामं घरच्या घरी केले असते तर शेती उत्तम पद्धतीने परवडली असते. यांना सुरतपेक्षा जास्ती पैसे मिळाले असते. लक्षात ठेवा मित्रांनो. हा बघा माझा मुलगा आहे. माझा फोटो मी अमोल बडगुजर. जर माझं चॅनल आवडलं असेल किंवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. अपेक्षा आहे तुम्हाला कमेंट करायला ती. नमस्कार.